नमस्कार. पालक न खाणारेही अगदी बोटं चाटून खातील अशी ही आपली पालकाची चटणी बनलेली आहे. ही काही भाजी नाही, साधी सिंपल चटणी आहे. अगदी घरातल्या साहित्यामध्येच बनलेली आहे आणि डब्याला, टिफिनला कशालाही तुम्ही ही चटणी करून पटकन देऊ शकताल. अशी आहे, पटकन होणारी आहे आणि टेस्टी चटपटीत अशी ही आपली पालक चटणी कशी बनवायची ते पाहूयात. तर त्यासाठी ना मी एक कैरी घेतलेली आहे. कैरीची साल काढायची, थोडासा चिकाचा भागही काढून टाकायचा आहे. तुम्ही कैरी नसेल तर त्याऐवजी टोमॅटोही एक वापरू शकता. दोन्हीची चव सेमच लागते, पण आता सध्या कैरीचा सीझन आहे आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं आपल्याकडे आंबे असतात शिल्लक. टोमॅटोऐवजी आपण कैरीचा वापर केला ना तर आणखीन टेस्टी बनते. कोणत्याही चटणीमध्ये थोडीशी कैरी टाकली, कैरीचा सीझन असेपर्यंत ना, तर खूप टेस्टी चटण्या बनतात. पण एरवी तर आपल्याकडे टोमॅटो असतात, पण कैरी नेहमी नेहमी नसते, सिजनेबलच असते. त्यामुळे अशा पद्धतीनं ना तुम्ही कैरीचा वापर नक्की करून पहा या सीझनला. तर अशी कैरी मोठाड मोठाड काप काढून घ्यायची आहे, साल काढून टाकायची आणि एक जुडीच्या अर्धा भाग मी इथं पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून. पालक पण आपल्याला ओबडधोबड असा मोठाच चिरून घ्यायचा आहे, कारण इथं आपल्याला चटणी बनवायची आहे. त्यामुळे कैरी आणि पालक आपण असा चिरून कापून घेतलेला आहे. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे. कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. कांदा पण आपल्याला मोठाड कापलेलाच वापरायचा आहे, कारण मिक्सरला तो बारीकच करायचा आहे. आवडत असेल कांदा तर थोडा जास्तही वापरू शकता. एक लसण घेतलेला आहे, गड्डी लसणाची सोलून, आणि कापलेली कैरी मोठाड अशीच मिक्सरच्या भांड्यात टाकायची. चटणी आवडीनुसार टाकायची आहे. लाल तिखट, थोडंसं हळद टाकायचं आहे, जिरे टाकायचेत आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. या पद्धतीनं थोडीशी कैरी एखादा एखादा तुकडा राहिला तरी छानच लागती. त्यामुळं असं. तर आता या दुसऱ्या एका कढईमध्ये ना तेल घ्यायचं आहे. एक पळी तेल घेऊन त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत. छान तडतडली की त्याच्यामध्ये लाल मिरची सुक्की असते ना, ती असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. पण 2 मिरच्या टाकलेल्या आहेत मी. कढीपत्ता टाकलेला आहे आणि केलेली आपण कैरी किंवा कांद्याची चटणी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे सगळीच अशी, आणि तेलामध्ये थोडंसं 2 मिनटं परतून घ्यायची आहे. जास्त पण परतायची गरज नाही, फक्त थोडंसं आपल्याला छान असं त्याच्यातलं काही टेस्ट येते अशी तेलामध्ये जर थोडीशी परतली तर. तर आता थोडंसं 2 मिनटं झाकण ठेवून मी हे अशीच वाफवून घेणार आहे. फक्त 2 मिनटं, जास्त वेळ पण शिजवायचं नाही. आणि त्याच्यामध्ये ना ताट काढून लगेचच त्याच्यामध्ये बारीक केलेला आपण पालक आहे तो त्याच्यात टाकायचा आहे. पालक पण असा ओबडधोबड कापलेला चिरलेला आहे, त्यामुळे जास्त पण बारीक कापत बसायचं नाही. छान असं त्याच्यामध्ये पालक शिजला जातो. पालकाचा कच्चापणा जाईल, त्यामुळे आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे हा पालक. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लाल तिखट पण पालक आपण परत टाकलेला आहे, त्यामुळं थोडंसं लाल तिखट टाकायचं. इतपतच आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे नाहीत कोणतेच, कारण ही साधी सिंपल चटणी आहे. अगदी घरातल्या साहित्यामध्येच बनवायची आहे आणि मसाले पण जास्त चटणीला चांगले लागत नाहीत. इतपतच आपल्याला थोडीशी मिरची, लाल मिरची पावडर, मीठ, हळद असंच टाकून आपण सिंपल असं पालकची चटणी तयार केलेली आहे. 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, कारण पालकचा थोडासा उग्रपणा गेला ना तर ह्या चटणीला खूप टेस्ट येते. आंबट, तिखट अशी आपली ही पालकाची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही गरम गरम भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर तोंडी लावायला किंवा अशीच खाऊ शकता तुम्ही भाताबरोबर. वरण काही केलेले नसेल ना, फक्त एवढी चटणी जरी केली ना तर खूप टेस्ट देते ही चटणी. नक्की करून बघा एकदा या सीझनला. तर अशा पद्धतीनं माझी पालकाची चटणी तयार झालेली आहे. असं बघा, किती दिसायला तर एकदम कोणीही खाऊ शकेल अशी चटपटीत अशी आपली चटणी तयार झालेली आहे. हा व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडला ना तर एक लाईक करायला विसरू नका. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत थँक्यू.